राज्य सरकारी कर्मचारी संपावर ठाम आहेत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ ठरलेली आहे। आज सरकारी कर्मचारी संपावर आहेत। राज्य सरकारी कर्मचारी संघटना समन्वय समितीची ही भूमिका आहे। संपाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा बसणार आहे। जुन्या पेन्शनच्या मागणीकरता राज्यभरातील सरकारी कर्मचारी आजपासून संपावर आहेत। राज्य शासकीय मान्यता प्राप्त अधिकारी आणि कर्मचारी संघटनांसोबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची चर्चा झाली होती, मात्र ही बैठक निष्फळ ठरली। एकच मिशन जुनी पेन्शन परिचारिका संघटनेचा विजय असो। महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा विजय असो। जुनी पेन्शन एकच मिशन जुनी पेन्शन। या सगळ्याचा आढावा घेतलाय घाटी रुग्णालयातून आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। ही दृश्य आपण पाहतोय। घाटी रुग्णालयाबाहेरची जोरदार घोषणाबाजी सरकार विरोधात केली जाते। एकच मिशन जुनी पेन्शन अशा घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत की संपूर्ण राज्यामध्ये जुन्या पेन्शनच्या मिळाली नाही म्हणून आज सगळे संप सुरू झालेले आहेत। आज सगळे ऑफिसेस ओसाड पडलेले आहेत। राज्यामध्ये शासकीय व्यवस्था कोलमडलेली आहे आणि कधी नव्हे महाराष्ट्र या भारतीय जनता पार्टीच्या प्रणित सरकारमध्ये जो बर्बाद करण्याचं पाप झालेलं आहे ते खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला कधी भूषणावं नाही। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पर्यंत आम्ही याबद्दलचा निर्णय 100% घेऊ। आम्ही सगळ्यांनी आवाहन केलं की आता जास्त ताणून न धरता आजच्या संपाच्या बाबतीमध्ये देखील सगळ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये। तर सोलापूरमध्ये 22,000 सरकारी कर्मचारी संपावर गेलेले जुन्या पेन्शनच्या मागणीकरता आंदोलन करण्यात येत आहे। संपात शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। जुनी पेन्शन योजना लागू करा यासह विविध मागण्यांकरता सोलापूर जिल्ह्यातील 22,000 कर्मचारी संपावर गेले। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते सोलापूरला आमचे प्रतिनिधी वसीम अत्तार यांच्याकडे। वसीम, आपण पाहतोय सोलापूरमध्ये सुद्धा शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी आक्रमक झालेले आहेत। एकच मिशन जुनी पेन्शन अशा घोषणा या ठिकाणी सुद्धा दिल्या जात आहेत। निश्चितच आपण पाहायला गेलं तर जुन्या पेन्शन लागू करावी या मागणीसाठी पुन्हा एकदा जे आहे ते शासकीय कर्मचारी व निमशासकीय कर्मचारी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। आपण सध्या सोलापूरच्या जिल्हा परिषदेच्या परिसरात आहोत। या ठिकाणी जिल्हा परिषद जे आहे ते कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी घोषणा देताना आपल्याला दिसत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर लागली जिल्हा परिषदेच्या सोलापूर जिल्ह्यातील जे आहेत ते 22,000 कर्मचारी जे आहेत ते संपामध्ये सामील झालेले आहेत। यामध्ये महसूलचे कर्मचारी असतील, जिल्हा परिषदेचे कर्मचारी असतील, आरोग्य विभागातील कर्मचारी असतील, असे विभागातील कर्मचारी जे आहेत ते 22,000हून अधिक कर्मचारी जे आहेत ते या संपात सामील झाले आहेत। आपल्यासोबत त्या संपात सामील झालेले पदाधिकारी संघटनेचे आहेत ते देखील जे आहेत आपल्यासोबत आहेत। काय सांगा तुम्ही संपात सामील झाला, काय मागणी काय मागणी आहे तुमची? या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी या ठिकाणी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सहभागी झालेले आहेत। एकच मिशन जुनी पेन्शन हा सर्वांचा नारा आहे। याचबरोबर सर्व कंत्राटी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने या राज्यातील कंत्राटी कर्मचारी हे देखील कायम करायला पाहिजे हा देखील दुसऱ्या क्रमांकाची या ठिकाणी मागणी आहे। गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे ह्या देशामध्ये राजस्थान असेल, अन्य राज्य जे बिगर भाजप शासक आहेत त्या ठिकाणी जुनी पेन्शन योजना लागू केली जाते, परंतु या महाराष्ट्रामध्ये जुन्या पेन्शनच्या बाबत कुठलाही सकारात्मक निर्णय घेतला जात नाही। त्यामुळे आज सर्व जिल्हा परिषदचे कर्मचारी असतील, मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे आमचे चंतनू गायकवाड सर असतील, इंदापुरे साहेब सर्वजण सहभागी झाले। कंत्राटी कर्मचारी हे देखील या राज्यातले कायम झाले पाहिजेत या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी मुद्दा लक्षात देतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती। सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळण्यासाठी राज्य सहकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य आजपासून पुन्हा बेमुदत संपावर गेली आहे। त्यामुळे मुंबईतील सरकारी कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे। या सगळ्या ठिकाणावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय अडसूळ यांनी।
महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आज संपावर जाण्याचा इशारा दिलेला आहे। एकीकडे नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन चालू आहे, मात्र दुसरीकडे राज्यभरातील हे सर्व कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी हे संपावर गेलेले आहेत। मी सध्या आहे मुंबईचे आकाशवाणी आमदार निवासाखाली। खरं तर आकाशवाणी आमदार निवासातील हे सर्व कर्मचारी ज्या आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी याचबरोबर रूम साफसफाई करण्याची जबाबदारी ह्या सर्व कर्मचाऱ्यावर अवलंबून असते। आज जरी नागपूरला अधिवेशन असलं तरी 12 महिने हे सर्व कर्मचारी आमदारांच्या निगराणीची संपूर्णपणे काळजी व्यवस्था घेतात। हेच कर्मचाऱ्यांना आज त्यांच्या प्रमुख मागण्यासाठी संपावर जाण्याची वेळ आली आहे। आमच्या संघटनाचे नेते हे सध्या नागपूरमध्ये आहेत। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन चालू आहे, त्या पार्श्वभूमीवर सर्व नेते त्या ठिकाणी चर्चा करत आहेत। कालची जी चर्चा झालेली आहे ती चर्चा कुठेतरी निष्फळ ठरलेली आहे, मात्र आज पुन्हा एकदा चर्चा होणार आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा हे सर्व 17 लाख कर्मचारी त्या नेते मंडळीच्या चर्चेवर पुन्हा एकदा यांच्या निर्णय अवलंबून असणार आहे। कॅमेरामन रोहितसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। जुन्या पेन्शनच्या मागणीकरता नाशिक जिल्ह्यातील सरकारी निमसरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत। आरोग्य विभागाशी संबंधित कर्मचारी संपावर सहभागी झाल्यानं आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जाते। आढावा घेतला आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। जुनी पेन्शन योजना लागू व्हावी त्याचप्रमाणे रिक्त पदे लवकरात लवकर भरावी आणि आदी मागण्यांसह यासह विविध मागण्यांसह राज्य सरकारी कर्मचारी तसेच निमशासकीय कर्मचारी आजपासून यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। बेमुदत संपाला आजपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे। येत्या हिवाळी अधिवेशनात तरी जुनी पेन्शन याबाबत लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा यासाठी हे सगळे जे कर्मचारी आहे ते आक्रमक झालेले यांनी संपावर जाण्याचा जो पवित्रा आहे तो पुकारलेला आहे। राज्यभरातील जवळपास 17 लाख कर्मचारी या बेमुदत संपामध्ये सहभागी झाले। या ठिकाणी जर बघितलं तर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये आपण आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर सर्व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी संपामध्ये सहभागी झालेले। तुम्ही संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय, नेमक्या प्रमुख मागण्या काय? प्रमुख मागण्या म्हणजे आमची पहिली मागणी आमची जिव्हाळ्याची म्हणजे जुनी पेन्शन आम्हाला ही मिळालीच पाहिजे। तसंच आमचे रिक्त पदं 4 लाख रिक्त पदं आहेत ते तात्काळ सरळ सेवेने भरती केली पाहिजे। तसंच आमचे पगार 1 तारखेला झाले पाहिजे। नंतर आमचे कंत्राटीकरण आणि खाजगीकरण जे चालू आहेत पदं भरतात किंवा हॉस्पिटलचं पण काही PSC वगैरे देत आहेत ते तात्काळ बंद करावे आणि जे कंत्राटी कर्मचारी त्यांना कायम करावे। जोपर्यंत शासनाला जाग येत नाही, रुग्ण हा आमचा केंद्रबिंदू आहे, तसा शासनाचा पण केंद्रबिंदू आहे। त्यांनी हा सगळा विचार करून आमच्या मागण्या लवकर मान्य कराव्या। आपली जुनी पेन्शन योजना लागू व्हावी त्याचप्रमाणे कंत्राटी भरतीला विरोध आणि रिक्त पदे लवकरात लवकर भरावी या आदी मागण्यांसाठी हे राज्य आरोग्य कर्मचारी जे आहे ते आजपासून संपावर गेलेले आहे। परंतु याचा जो ताण आहे हा एकूणच रुग्णालयावर किंवा आरोग्य यंत्रणेवर येऊ शकतो असं देखील समजलं जात आहे। परंतु हे कर्मचारी अद्यापही आपल्या संपावरच्या निर्णयावर ठाम असल्याचं बोललं जाते। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात मुंबईतील जे रुग्णालय इथं सुद्धा आंदोलन सुरू आहे। सरकारी कर्मचाऱ्यांचं हे काम बंद आंदोलन आता सुरू झालेलं आहे। जोरदार घोषणाबाजी या परिसरात होती। पेन्शनधारकांना आम्ही आर्थिक स्थैर्य देऊ अशा प्रकारचं आम्हाला आश्वासन त्यांनी दिलं आणि म्हणून हा संप त्यावेळेस स्थगित करण्यात आला होता। एक अभ्यास समिती या शासनाने नेमली आणि या अभ्यास समितीचा आज 6 महिने लोटल्यानंतर एक काहीतरी शासनाकडून एक चांगली स्टेप घेणं अपेक्षित होतं आणि ते तसं झालं नाही म्हणून आज पुन्हा 14 डिसेंबर आजपासून आज आमच्या बेमुदत संपाचा पहिला दिवस आहे। आमची अग्रणीची मागणी, आम्ही 18 मागण्या घेऊन या संपात उतरलेलो आहोत, पण आमची अग्रणीची आणि महत्त्वाची मागणी आहे जुनी पेन्शन। जुनी पेन्शन हा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा हक्क आहे। वृद्धापकाळातली त्यांची लाठी आहे, वृद्धापकाळातले त्यांना पेन्शन मिळणं ही शासनाची जबाबदारी आहे। धुळे जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी संपावर गेलेत। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी हा एल्गार पुकारलाय, तर मागण्या मान्य होईपर्यंत पूर्ण होईपर्यंत आंदोलनाचा इशारा या कर्मचाऱ्यांकडून दिला जातोय। तर जिल्ह्यातील सरकारी आरोग्य कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेलेत। जुन्या पेन्शन योजनेसोबतच इतर मागण्यांसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय, तर मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप मिटणार नाही असा आरोग्य कर्मचाऱ्यांनी शासनाला इशारा दिलाय।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.